ती दिशा पुन्हा एकदा काबीज केली. सुधीर लहानेला माहित होतं की आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा भिंगरी दिली चेंडूला, गिरकीवरती फिरकी झाली आणि प्रेम गायकवाड मात्र एक चौकार लगावत 3 चेंडूमध्ये 4 धावा जोडत परततोय. आयुष्य बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्हाला झगडावं लागतं, लढावं लागतं. तर लढणं पाहिलं आणि सुधीरनं मात्र कमालीचा गोलंदाज राहिलाय. सुधीर कित्येक वर्षापासून भिंगरवाडी संघाचं हे नेतृत्व करताना आपल्या गावासाठी कित्येक सामने आपल्या खांद्यावर लिहिली अपेल त्यांना पाहिलंय. केतन मुकादम पातानपाडा जुना जाणता आणि अनुभव असलेला एक सुशिक्षित असं हे व्यक्तिमत्व. स्ट्राईकवर असेल जबाबदारी आहे, कारण पहिल्या षटकामध्ये संघ नायक परतलाय. त्याच्यामध्ये निलेश भोईर अँड केतनवर मात्र जबाबदारी. राईट आर्म द विकेट. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, फेकी होतीये, रिस्की रन होती जरूर. जर का चेंडू कलेक्ट नीट झाला असता तर जर तर मध्ये केतन मुकादम अटकू शकला असता. चांगली फेकी झाली, स्टंप माईक आपण पाहिलं आणि काय सुरेख फेकी जरूर झाली होती. सुधीर लहाने थोडासा तास पडला, अन्यथा कदाचित परतावा लागले असतं. परंतु जर तरवर आयुष्य चालत नाही आणि जर तर शिवाय आयुष्य सरतही नाही. दाभोळकर धावा लागताय त्या 1-5. प्रथम फलंदाजी करताना चेतन स्मृती रुद्रांश 11 अष्टसंघाच्या. अकोट टप्प्याचा चेंडू आता मात्र ओळखलं आणि निलेश भोईरचा क्लास यंदा पाहिलाय. मागच्या कित्येक वर्षापासून निलेश भोईर आपल्या संघासाठी ताकद बनला. यष्ट्यांच्या पाठीमागे चोख कामगिरी करताना आपला संघ कसा बॅलन्स करायचा. मी खऱ्या अर्थानं भातान संघाचं कौतुक करेन, कारण चंद्रकांत भोईर सारखा ताकदवान मोहरा यांना सापडला. त्यानंतर दुसरी फळी जी निर्माण झाली ना, ती म्हणजे खऱ्या अर्थानं प्रवीण भोईर असेल, निलेश असेल, सतीश असेल, जयेश असेल, या बऱ्याचशा मंडळींना मात्र एकत्र येत आपल्या गावचा झेंडा अटके पार रोवलाय. जोरदार अपील. स्वतः स्पोर्टिंग क्रिकेट पहा, पंचांच्या इशाऱ्याकडे वाटही नाही पाहिली, परंतु ही गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता सिद्ध केली. मी क्रिकेटर आहे, मी चालू नाही तर मी स्टँडर्ड आहे, तो स्टँडर्डपणा जपला आणि पंचांचा बोट आकाशाकडे जाण्याच्या अगोदरच मात्र निलेश भोईरनं पॅव्हेलियनचा रस्ता धरला. पहिल्या षटकामध्ये कमालीचं षटक राहिलंय, कारण धावा जमलेत आतापर्यंत 9 आणि 2 फलंदाज मात्र परतलेत. सुधीर लहाने अप्रतिम अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे सुधीर लहानेची. 2 विकेट्स. दोन विकेट्स अडचणीमध्ये येतोय संघ. प्रथम फलंदाजी करताना इथे मात्र मागच्या सामन्यात सुद्धा गावदेवी बहिरनाथ बेलोली वारदुरी संघ अडचणीमध्ये आलाय. आता इथेही तशीच काही परिस्थिती होते की काय, कारण दोन्ही सलामी परतलेत. आदरणीय प्रकाशजी पाटील मोठे भिंगार माजी सरपंच यांना विनंती करतोय अतिथी कक्षामध्ये यायचे आपण प्लीज. राजकारणामध्ये धुरंधर मंडळी आपण आहात, तर आपली जागा या मंचावर आहे. प्रकाश दादा या आपण आणि आपला सन्मान स्वीकारा प्लीज. त्यांना सामना पाहायचा आहे, कारण जर का सामना आपला असला ना किती तगमग लागते, मग ते इथून सामना नीटसा पाहता येत नाही प्रकाशजी. त्याच्यामुळे तिथून सामना जी मजा असते ना ती वेगळीच मजा असते. कधीतरी प्रेक्षक होऊन सामना पाहावा आणि त्याचा आनंद घ्यावा. पहिलं षटक सुधीर लहानेनं जबरदस्त हाताळलं. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, पण त्यानंतर सुद्धा तो थांबला नाही. गोलंदाज प्रीतम घोगरे, एक दर्जेदार स्टँडर्ड आणि अष्टपैलू असा हा उत्तम खेळाडू. तब्बल 7,000 रुपयाची नगद राशीने खरेदी केलेला हा खेळाडू म्हणजे प्रीतम घोगरे. तब्बल 7,000 रुपयाची बोली लागली आणि गोलंदाजी आहे, कारण भिंगार संघासाठी त्यांना कित्येक वर्षापासून पहिली षटक टाकणारा हा प्रीतम घोगरे. धर्मेंद्र असला की प्रीतम घोगरे असणाऱ्या तील मात्र शंका नाही. ही एवन जोडी राहिली आहे. धर्मेंद्र घोगरेनं ज्याप्रमाणे भिंगार संघाची कमान आपल्या हातामध्ये घेतली,
रिकामी जागा जरूर राहिली. मिड विकेटची दिशा दिली जाईल. 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. केतनचा क्लास सुरू झालाय. केतनचा क्लास आहे तो दाखवावा लागेल. दाखवतोय मिड विकेट मधून चौकार. आणि मग सगळा अलबेल व्हायचं म्हणून थांबलो. ती ओळख राहिली केतनची. 2 चेंडू कनेक्ट झाले की तो रिव्हर्स खेळणार म्हणूनच मी बोललो नाही. परंतु त्यानं मनातलं ओळखलं आणि स्विचचा फटका फसलाय जरूर. सरळ बॅटनं धावा येत आहेत तर मग बॅट वाकडी करायची गरज काय होती. झेल सुटतोय केतनचा. हा झेल सुटलाय केतन मुकादमचा. भातनपाडा संघासाठी कित्येक सामने ही खाती आपल्या संघाला जिंकून देणारा वन मॅन आर्मी राहिलाय. त्याच्यामुळे भातनपाडा संघाचा हा महान खेळाडू आहे. उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट शिक्षण, उत्तम शिक्षण. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करणं, त्यापैकी हा खेळाडू. इथे मात्र झेल सुटलाय मिड विकेटला. सुटलेला झेल तुम्हाला धावा बहाल करून जाईल. या सुटलेला धावा तुम्हाला विचार विनिमय केला जाईल. याच मैदानावरती केतन मुकादमचा रेकॉर्ड राहिलाय. याच मैदानावरती त्याचा झेल ही सुटलाय. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रमच्या नावावरती आहे. याच मैदानावरती केतन मुकादमचा सुटलाय झेल. आणि ज्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम ज्याने सिद्ध केलाय तो मात्र खेळेल. येस, 2 षटकांचा खेळ. ड्रिंक ट्रॉली पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 19 धावा धाबळ करती लागतात. केतन मुकादम 7 चेंडूमध्ये 11 धावा. स्वस्तामध्ये परतला मी म्हणेन की निलेश भोईर आणि प्रेम गायकवाड. परंतु आता जबाबदारी वासुदेव आंग्रे. तर वळूया आपण स्वागताकडे. पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज. स्वागताकडे वळूया. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करूया. प्रकाशजी पाटील मोठे भिंगार माजी सरपंच यांचा शुभ सन्मान मी योगेश दादाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. क्रिकेट टीम भिंगार कुठेही असू दे तिथे तुम्हाला हा माणूस जरूर सापडेल. डे टुर्नामेंट असू दे अथवा असू द्या नाईट. प्रत्येक वेळेला संघासोबत आपल्या मुलांसोबत त्यांना सहकार्य करण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी मंडळी सदैव राहते. ते प्रकाशजी यांचं मनपूर्वक स्वागत. ड्रिंक्स ब्रेक 2 षटकांमध्ये झाले. त्याच्यामुळे 3 षटकानंतर होणार नाही याची नोंद घ्या. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. गेम थांबला जरूर. केतन मुकादमचा सुटलेला झेल, त्यानंतर आलेला एक चौकार. 7 चेंडूमध्ये 11 धावा. प्रीतम घोगरे यानं एका षटकामध्ये 10 धावा. तर पहिल्या षटकामध्ये सुधीर लहानेनं धावा दिल्यात 9 धावा. 2 विकेट्स त्यांनी टिपल्या. प्रीतमला विकेट्स मिळू शकले नाही. मिळू शकल्या असती पण सुटलेला झेल मात्र विकेटचं जे बचावतोय. 2 षटक 19 धावा. केतन मुकादम आणि वासुदेव आंग्रे. वासुदेव आंग्रेचा खेळ भातांच्या चाळीसगाव प्रीमियर लीग जेव्हा झाली तेव्हा काही अफलातून खेळ राहिला होता वासुदेव आंग्रेचा. त्याच्यामुळे वासुदेव आंग्रे ही मंडळी आहे. चाळीसगाव प्रीमियर लीग आपल्या 40 गावांचं प्रतिनिधित्व करते. अविनाशजी जाधव. रणनीती काहीतरी आखली गेली आहे. कारण सुधीर लहानेच्या हातामध्ये कदाचित वाटलं होतं की चेंडू येईल पण तो धर्मेंद्र घोगरे एक मास्टर माइंड खेळाडू आहे. ती मात्र शंका नाही आहे. आणि ती रणनीती आखताना आपण अविनाश जाधव हा आणखीन एक उत्तम दर्जाचा खेळाडू आहे. त्या अविनाश जाधवच्या हातामध्ये चेंडू दिलाय. स्ट्राईकवर वासुदेव आंग्रे. 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकेल अविनाश जाधव वासुदेव आंग्रेसाठी. डावखुरा हा खेळ आणि हा खेळ मांडलाय गोलंदाजाने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खेळला निर्धाव. 4 दिवसामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय. 4 दिवसामध्ये उत्तम दर्जाची फलंदाजी झाली आहे. कालचा सामना पाहिला तर 93 धावा 93 रन्स. दर्शन पाटील जयेश भोईरचा काय विस्फोटक खेळ राहिलाय. 93 धावांचा उच्चांक गाठला. या मैदानावरती अजय पाटीलचा बहारदार खेळ राहिलाय. हा चेंडू मात्र अखेरकार जिकडे तोडायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल.
सीमारेषेच्या आत रोखला जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण, उत्तम फेकी आणि धावा मात्र आल्या तब्बल 2. पहिल्या 2 चेंडूवर एकही धावणे, तिसऱ्या चेंडूवर धावा आल्या 2 आणि 2 धावेनं 21. 2 बाद 21 धावा धाबाळकडे लागते. 2.3 चेंडूचा खेळ संपतोय. 5 षटकांचा खेळ आहे आणि 5 षटकांच्या खेळामध्ये धावा जमवल्या जात आहेत. कमीत कमी 50-60 धावा धाबाळकडे लागणं गरजेचं आहे, कारण धर्मेंद्र घोगरे सारखी ताकदवान टीम समोर आहे. स्लोवर चेंडू यश त्यांच्या पाठीमागं क्लिअर माहिती आहे. धर्मेंद्रला माहिती आहे की यस बॅटची काढा लागली आहे, इनर एज घेतली आहे. जसा चेंडू पकडला हवेत सरळ फेकून दिला, भिरकावला आणि सेलिब्रेशन जारी केला. क्रमांक 3 वासुदेव आंग्रे बॅक टू पॅव्हिलियन. अरिवली विनोद लखांबले ऑन स्ट्राइक. अको टप्प्याचा चेंडू भिरकावलाय जरूर. छत्रशेख पोहोचेल का? तर पोहोचण्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू मात्र जातोय. इशारा येईल. इट्स अ मायठी. विनोद लखांबल्यानं मात्र आल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधून सरळ भिरकावला षटकार. छुपे रुस्तम खेळाडू बरेच असतात निकेत, कारण दिनेश नाईक सारख्या खेळाडूने मैदानावरती सगळ्यांना मंत्रमुग्ध करत आपले हातून निष्ठून गेलेला सामना 48 धावांचा विस्फोटक खेळ केला आणि संघाला जिंकून दिला. त्याच्यामुळे काही खेळाडू जे दिसत नाहीत सुप्त अवस्थेमध्ये असतात, परंतु ज्या वेळेला गेअर बदलला जातो ना त्यावेळेला धावा बनतात. लोअर फुलटा चेंडू आणखी एकदा दिशा. हा 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. थांबला तो संपला. झेलसाठी येणं गरजेचं होतं. चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूनं वाट लावली. गेला स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमारेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. टाइम आउट 2 षटकानंतर झालाय, त्याच्यामुळे तुम्ही वेळ फार घेऊ नका. 3 षटकं 31 धावा धाबाकडे लागतायत. 3 बाद 31. 7 चेंडूमध्ये 11 धावा. विनोद लखांबले 2 चेंडूमध्ये 10 धावा. अविनाश जाधवच्या गोलंदाजाचं पृथक्करण पाहिलं, पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या, परंतु जसा विनोद लखांबले क्रीजवर आला पहिला षटकार ठोकला आणि नंतर लगेचच चौकार. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल, यातील मात्र शंका नाही, कारण क्रिकेटचा खरा कणा आहे क्षेत्ररक्षण. प्रीतम घोगरे वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 4थं षटक घेऊन. केतन मुकादम ऑन स्ट्राइक, ज्यानं 11 धावा बहुमूल्य जोडले. त्याच्यामध्ये एक चौकार, 2 चौकार त्यानं ठोकलेत. 2 चौकार, 1 दुहेरीचा फटका आणि 1 सिंगल. फुलटॉस. नामी संधी होती. इट्स अ नो बॉल कॉल. रिव्ह्यू फिल्डिंग साइड रिव्ह्यू. दुर्गाम पंचायत सोमटणे आदरणीय रवींद्र कांबळे साहेब यांना विनंती करतोय की आपण मंचामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. नो बॉल कॉल. थर्ड अंपायरचा इशारा. इट्स नो बॉल कॉल. चला सामना सुरू करा. रिव्ह्यू संपला. फिल्डिंग साइड याची नोंद घ्या. फ्री हिट संजयजी माद्रे, पंचांच्या दक्ष भूमिकेमध्ये संतोषजी पवार सर आणि तिसऱ्या पंच माद्रा दीपक पाटील सर पाली.
रवींद्रदादा कांबळे आपला विनंती करतो आपण या अतिथी कक्षामध्ये ग्रामपंचायत समन्वय विद्यमान सदस्य रवींद्रदादाने विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या। फ्री हिटचा हा चेंडू होता, अक्कूट टप्प्याचा चेंडू होता, स्लोवर टाकलेला चेंडू परंतु केतन मुकादमला खरपूस समाचार घेता आला नाहीये आणि त्याच्यामुळेच इथे मात्र एक धाव मिळते। फ्री हिटवर फार मोठा प्रहार करता नाही आला। केतन मुकादमला कदाचित फुलटॉस चेंडूही चांगला होता असं इथून म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। 3.1 षटकाच्या सामतीनंतर 3/33 धाबळकर धावा लागतायत। प्रीतम घोगरे आतापर्यंत 7 चेंडू त्यांनी टाकलेत आणि 12 धावा त्यांना मोजलेत। विनोद लखांबले ज्याच्यावरती आशा पल्लवित केलेत त्यानं 2 चांगले फटके दाखवलेत। अक्कूट टप्प्याची गोलंदाजी धावा येत आहेत। विनोद लखांबलेच्या बॅट मधून आज धावा बनतायत। ओळख पटवून देतोय बाबा रे गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मी सज्ज झालोय। तिसऱ्या चेंडूवर आला हा मात्र चौकार। मधून चेंडू गेला, सुरेख फटकेबाजी 3 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील। पहिला नो बॉल, त्यानंतर मात्र 1 धाव, नंतर लागोपाठचे 2 चौकार। सलग 4 चेंडूवर 1 षटकार आणि 3 चौकार सहित विनोद लखांबले। आणखी एक चांगला फटका आहे, हा झेल टिपलाय। अविनाश जाधवनं स्ट्रेट टू फिल्डर फटका चांगला होता जरूर परंतु उंची नाही गाठू शकला आणि शॉर्ट बट स्वीट असा खेळ करत 4 चेंडूमध्ये 18 धावा ठोकल्या विनोद लखांबले 5 चेंडूमध्ये आणि तो परतलाय। धाबळकर धावा लागलेत आता मात्र 41। दर्शन पाटील आल्या आल्या परतवलाय। गोल्डन डकची शिकार इथे मात्र ओळख पटवून देतो प्रीतम। माझ्या वाट्याला 2 षटके का आली आहेत हे ओळख पटवून देताना लागोपाठच्या चेंडूवर मात्र क्लीन बोल्ड त्रिफळाचित करत मात्र दर्शन पाटीलला परतवलं। भोकरपाडा क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची, फक्त सिद्ध करणं गरजेचं आहे। आजकाल सगळ्यांना प्रसिद्ध व्हायचं असतं परंतु प्रसिद्ध व्हायच्या अगोदर सिद्ध व्हावं लागतं। आधी सिद्ध व्हा, प्रसिद्ध तर तुम्ही आपोआपच व्हाल। करण पाटील परंतु विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावर प्रीतम। अक्कूट टप्प्याची गोलंदाजी खेळून काढलाय मिड ऑफच्या दिशेनं सिंगल रन कन्वर्ट केली आहे। दुसऱ्या रनचा प्रश्न उद्भवत नाही।
योगेशजी लहाने यांचं मात्र मंचाकडे आगमन झालं. राजकारण क्षेत्रातील आणि क्रिकेट क्षेत्रातील एक मोठं नाव. अगदी मित्रांच्या असंख्य मित्र लाभलेला हा एक दिलदार व्यक्तिमत्व. कुस्ती क्षेत्रामध्ये ज्या माणसानं आपलं नाव उंचावलं आणि कुस्ती क्षेत्रानंतर पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळल्यानंतर क्रिकेटमध्ये सुद्धा ती दहशत तोच दरारा कायम राखत आणि नंतर मात्र राजकारण त्रिकूट संगम ज्या माणसानं साधला ते योगेशजी लहाने यांचं मंचाकडे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत करूया आपण. स्क्रीनवर पाहतोय आपण योगेशजी लहाने यांना, अंबोदादा पाटील, काशीनाथदादा पाटील हे सगळी मंडळी आपण पाहतोय. बेल्लोरी संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेली मंडळी पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच नाराज असतील यातील मात्र शंका नाहीये, परंतु बाउन्स बॅक करावा लागेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5 बाद 42 धावा. आता मात्र करण पाटील आणि केतन मुकादमला गेअर बदलावा लागणार आहे, कारण अंतिम षटक त्यांच्या वाट्याला राहणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवर असणार आहे. निखिल मस्कर मॅन फ्रॉम नारपोली भातान मोहो या संघातून अनेक संघांना संधी मिळते, कारण तेवढे ताकदीचे संघ राहिलेत. त्याच्यामुळे यजमान खेळाडू आहे निखिल मस्कर. ऍक्शन वाईट बॉल कॉल. पंच वळतायत. एक वेगळी ऍक्शन सहित मात्र निखिल मस्कर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अवांतर. करण पाटील स्ट्राईक वर आहे. एका धाब्यानं 43 वर मजल मारली. क्या बात. मोठा फटका जरूर कन्वर्ट करायचा होता. चांगलं कनेक्ट स्पीड साऊंड पाहिलं होतं, परंतु मिडविकेटची सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. अभिनय जाधव पुन्हा एकदा तिथे भिंतीसारखा उभा राहिला आणि सुंदर दुसरा झेल त्यांना टिपला आणि करण पाटीलचा खेळ संपला. कमी दमताना पाहतोय, पण अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. खोलवर टाकलेला टप्पा महेशनं मात्र खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. सिंगल डबलचा प्रयत्न होता जरूर केतनचा, परंतु सिंगलवर मात्र थांबलाय. एक धाव मात्र मिळते. एका धाब्याने धावपलकर धावा लागतायत. 43 धावा. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत निखिल मस्करनं चांगली गोलंदाजी केली. 2 चेंडूमध्ये 2 धावा, 1 वाईड. परंतु केतन मुकादम अजून किती वेळ वाट पाहणार. त्याच्यामध्ये ताकद आहे, खूप लवकर खेळायला आलाय. त्याच्यामुळे चेंडू वाट्याला आलेत 9, त्याच्यामध्ये धावा त्याने जोडलेत 12. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये अजून 2 मोठे फटके लगावणं केतनला बंधनकारक असतील. मोठा फटका साजवायचा होता. फटका फसलाय. 30 यार्डाच्या आत थोडासा बाहेर जात मात्र इथे एक्स्ट्रा कव्हरला चांग सुंदर झेल टिपला. सतीश टावरे आणखीन एक उत्तम दर्जेदार खेळाडू राहिलाय, त्याने मात्र हा झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 7 बाद. चार दिवसामध्ये ज्या धावपट्टीवर धावांचा रतीब घातला गेला, 93 धावांचा उच्चांक गाठला गेला, 75 धावांचा पाठलाग जिथे झाला, त्या मैदानावर अचानक 5व्या दिवशी दौ एवढा पडला की धावांचा ओसाड झाला, दुष्काळ पडला अचानक. त्यासाठी सगळ्यात ताकद गोलंदाजी राहिली आहे, हेही तेवढं सत्य आहे. काय उत्तम गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या सामन्यात सचिन लहाने, साहिल लहाने आणि टीमने कामगिरी केली आणि ते मात्र प्रीतम घोगरे, सुधीर आणि अविनाश निखिलची गोलंदाजी. आणखीन एक चांगला फटका. एक रन मात्र कंप्लीट केली जाते.
महेश भोईर ज्यानं आणखीन एक फलंदाज, तू चल 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 मैं आया म्हणत एका पाठोपाठ एक रॉकेलला जशी पूर्वी लाईन लागायची ना, तू चल मी मागे आहे, अशा प्रकारचा खेळ. एक फलंदाज क्रीजमध्ये परततो नाही परततो, पण दुसरा फलंदाज मात्र परततोय. 8वा फलंदाज बाद. निखिल मस्कर आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांच्या सोबत मोठे बेंगाल संघाच्या संघनायकाला आणि टीम सपोर्टला सगळ्यांना आनंद देताना सुद्धा पाहतोय. एसट्यांच्या पाठीमागे स्लीप मध्ये मात्र धर्मेंद्र घोगऱ्याला पाहिलं. सुधीर एसट्यांची भूमिका निभावताना पाहतो सुधीर पाटीलला. कारण आम्ही धर्मेंद्र अचंबित झालो की धर्मेंद्र एसट्याच्या पाठीमागे उभा होता, अचानक झेल स्लीप मध्ये गेला आणि मग मात्र आम्ही नंतर पाहिलं की सुधीर सांगडे. सागर पाटला अष्टे स्ट्राईकवर. आता मात्र गोलंदाजी काय अफाट अफाट सुंदर. आतापर्यंत फक्त आणि फक्त धावा त्यानं दिल्या. तीन विकेट्स टिपले. निखिल मस्करनं स्लॉक षटक फेकलं. 3 धावा 3 विकेट्स. पहिला पूर्वार्ध संपला आणि 8 बाद 45 धावा कधी लागलेत. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 46 धावांचं तुटपुंजच आव्हान म्हणता येईल, पण तुटपुंज आव्हान निलेश भोईर, प्रेम गायकवाड ताकदवान बनवेल का, की धर्मेंद्र घोगरे आणि टीम या धावांचा पाठलाग सहज करेल. उत्तरार्ध आपण ऐकूया दीपकजी पाटील सर पळसपे यांच्या गोडवाणीतून. धन्यवाद. त्यापूर्वी एक ठिकाणी घेतोय मुख्य व्यासपीठावर भिंगरवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच योग्यजी लहाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी सुद्धा आहेत आणि 1 जानेवारी पासून नवीन नियमावली रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चांगली नियमावली कालच खरं तर ही नियमावली जाहीर केले रायगड टेनिस क्रिकेट संघटनेनं आणि त्याबद्दल सुद्धा त्यांचं आपण मनापासून अभिनंदन करूया आणि सहर्ष स्वागत चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये. सुस्वागतम. पंचेचाळीस धावा पहिल्यांदा फलंदाजी करत असताना केल्या. 46 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. टॉस जिंकल्यानंतर कर्तेश्वर क्रिकेट टीम मोठे विंगारनं क्षेत्ररक्षण घेतलं होतं. भगवानजी पाटील नारपोली यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. पहिल्या मॅच मध्ये 31 धावा झाल्या होत्या. या मॅच मध्ये 45 धावा झाल्या. थोड्याशा धावा वाढल्यात आणि जसं ऊन पडेल तशी खेळपट्टी अधिकाधिक टणक होत जाते आणि त्याचा फायदा नंतर फलंदाजांना मिळतो. परंतु सकाळच्या सत्रामध्ये टॉस हा फार महत्त्वाचा फॅक्टर राहिलाय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये भिंगारवाडी संघ असेल, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये कर्तेश्वर क्रिकेट टीम मोठे भिंगारनं क्षेत्ररक्षण केलं आणि चेतन स्मृती रुद्रांक 11 आष्टे संघाला रोखले. चेतन पाटील ज्यांच्या नावानं खरं तर हा संघ त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आष्टे टीमकडून चेतन पाटील म्हटलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. अनेक स्पर्धांमध्ये अनेक संघ ॲज अ स्पॉन्सरशिप करत होते. बऱ्याचशा खेळाडूंना त्यांनी सुद्धा संधी दिली. क्रिकेटवर नितांत प्रेम, बरीचशी गाणी सुद्धा बनवली क्रिकेटसाठी आणि त्यांची उणीव नक्कीच भासत असेल टेनिस क्रिकेटला सुद्धा. त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. 46 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून कर्तेश्वर मोठे भिंगारची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. चाळीसगाव प्रीमियर लीग आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना सुरू आहे. पहिला सामना भिंगारवाडी संघानं जिंकला. बेलोली वारदोली संघाला त्या सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं होतं.
कर्तेश्वर मोठे भिंगार संघाचा स्क्वॉड आपण पाहिलं तर धर्मेंद्र घोगरेच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. मग ज्यामध्ये आपण पाहिलं तर प्रीतम घोगरे असेल, त्यानंतर धीरज पवार असेल, अविनाश जाधव असेल, जयेंद्र मुंडे असतील, रोशन पाटील असतील, अनिकेत पाटील, सुधीर पाटील, निखिल म्हस्कर, सतीश टावरे, अजिंक्य मुंडे, साईनाथ पाटील, सुधीर लहाने, निखिल शेंद्रे हा स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतो. आणि चेतन स्मृती रुद्रांक 11 आष्टे संघाकडे आपण नजर टाकली तर प्रेम गायकवाड शिवकर ज्याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना दिसतोय. मग ज्याच्यामध्ये वासुदेव अंगरे असेल, संजय घरत असतील, संदेश पाटील, निलेश भोईर भातांचे, दर्शन पाटील, करण पाटील, विनोद लखांबळे, समीर पाटील, प्रथमेश पाटील, महेश भोईर, करण जुनघरे, केतन मुकादम आणि साजन पाटील हा 14 प्लेयरचा स्क्वॉड घेऊन दोन संघ मैदानामध्ये उतरलेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला समोर अगदी साईड स्क्रीनच्या बाजूला एक 2 व्हीलर आहे, त्याचा कदाचित ग्लासचा रिफ्लेक्शन होतोय. 4 व्हीलर आहे, इनोवा आहे. चला साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक समोर बसले त्यांना विनंती आहे आपण सुद्धा तिथून थोडंसं दूर व्हायचं आहे. प्लीज कोऑपरेट. इतरत्र मंडप सुद्धा आहेत आणि अन्य ठिकाणी आपण बसू शकता जेणेकरून खेळाडूंना कोणताही त्रास होणार नाही. चला करूया आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात. 46 टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले धर्मेंद्र घोगरे आणि धीरज पवार. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल वासुदेव अंगरे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. डीप मध्ये बराच पुढे आला होता, शरीर झोकून दिलं होतं. बॉल जरूर थांबवलाय परंतु रन्स मिळतील या ठिकाणी. 2 धावसंख्येचा श्री गणेश होत असताना कर्तेश्वर मोठे भिंगारसाठी धर्मेंद्र घोगरे मोठं नाव, कॅप्टन लीड करतो या टीमला. गेले कित्येक वर्ष मोठे भिंगारसाठी या संघाचं नाव रोशन करण्यामध्ये मोठा हातभार ज्या खेळाडूचा राहिला आहे आणि तोच धर्मेंद्र घोगरे ओपन करतोय. जोरदार अपील, इकडे मात्र अपील नाकारली जाते पंचांकडून. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. वासुदेव अंगरेचा हा चेंडू थोडासा क्रॉस पॉइंटेड खेळण्यासाठी गेला होता. थोडासा आपण पाहिलं गुडघे बेंड केले होते आणि त्यानंतर मात्र पहा गुडघे टेकण्यास भाग पडलो होते या चेंडू नंतर. पंचांनी अपील फेटाळून लावले. 2 धावा धावफलकावर. धर्मेंद्र घोगरे आणि धीरज पवार अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. स्टॉम माईकचा प्रयोग करण्यात आलाय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून, त्यामुळे सगळे आवाज तुमच्यापर्यंत कॅप्चर होतात. बॅटचा आवाज तुम्ही ऐकू शकता. टॉक टॉक एज लागले आणि या सिटीज फ्लाइंग स्लिप कडे उडालेला जेल. सगळ्यात मोठी विकेट कॅप्टन डिपार्ट. पहिला धक्का कर्णधार यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली
वासुदेव अंग्रेच्या आउटस्विंग वर मात्र धर्मेंद्र घोगरे बाद झालाय. चांगला झेल फ्लाइंग स्लिप कडे आणि पहिला धक्का बसलाय कर्तेश्वर मोठे भिंगार. आणि चेतन स्मृती रुद्रांश 11 आष्टे संघाने सुद्धा सांगितलंय या धावांसाठी मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कॅप्टनला बाद केलंय. चेतन स्मृती रुद्रांक 11 आष्टे प्रेम गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळतोय. संकेत पाटील या टीमचे ओनर आहेत. त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत कसळगण सदस्य रुपेशजी पाटील असतील. संघ पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 रोशन पाटील. वासुदेव अंग्रे सर्वाधिक बोली लावून मात्र या खेळाडूला आपल्या संघामध्ये स्थान दिलं होतं आणि त्याचाच फायदा इथे आपल्याला पाहायला मिळतो. अचूक टप्पावर गोलंदाजी केली जाते. लेंथ बॉलिंग होत असताना सध्याच्या घडीला वासुदेव अंग्रेकडून पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा धावफलकावर आहेत. त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये रोखले प्रेम गायकवाडनं. चांगला बॉल बॅक टू द बॉलच घेऊन काढलाय. बडॉनला प्रेम आहे त्या ठिकाणी कोणतीही धाव नाहीये. सुपर बॉलिंग दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. पॉवर प्लेचं षटक आहे. P1 पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र बिलकुल धाव नाहीये. कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला साकारत असताना वासुदेव अंग्रे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग कडे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. इकडे थोडस फंबल पाहायला मिळतंय. थांबवलंय. दुसऱ्या धावेसाठी गेलेच नाहीत. कदाचित पूर्ण करता आली असती परंतु दोन्ही फलंदाजांच्या मनामध्ये हेच असेल की आता रिस्क घेऊन फायदा नाहीये. इकडे मात्र एकदा वेताना दिसली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 3 नाव. 3 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये धावफलकावर येत असताना शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. चाळीसगाव प्रीमियर लीग बहुचर्चित ही स्पर्धा. चाळीसगाव समाविष्ट असणारी ही स्पर्धा. कैलासवासी विनोद पाटील स्मृती चषक. ओ यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॅट स्पीड सुद्धा चांगला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू डीप मध्ये गेलाय. 4 धावांकरता येतोय चौकार. करण जुनघरे कसळगणचा खेळाडू. आज इम्पॅक्ट चेतन स्मृती रुद्रांक 11 आष्टे संघानं इम्पॅक्टचं कार्ड वापरले आणि तो इन झालाय. टीम मध्ये पाहूया पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या कर्तेश्वर मोठे भिंगार संघाची. त्यामुळं अजूनही आपण विचार केला तर 24 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. 39 रिक्वायर्ड रिमेनिंग 24. 4 ओव्हर्स मध्ये 39. 10 ची सरासरी आहे ऑलमोस्ट आणि फार मोठी सरासरी नाहीये. पण या मैदानावर सकाळपासून धाबा काढण्यामध्ये थोडस अडचणी निर्माण झाल्यात फलंदाजांना. हरकती पाहायला मिळाल्यात खेळपट्टीमधून. बऱ्याच वेळेला चेंडू खाली राहिलेत, स्लोवर आलेत. आउटस्विंग होताना आपण पाहिले चेंडू आणि त्याचमुळे गतीचा अंदाज आलेला नाही आतापर्यंत फलंदाजांना. आणि म्हणूनच दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिलं तर आज सर्वाधिक स्कोर होता. पहिल्या मॅच मध्ये 31, या मॅच मध्ये 45. तसा पाहायला गेलं तर 5 ओव्हर्स मध्ये काल 80-85 सुद्धा रन्स झालेल्या आपण पाहिल्या. परंतु आज 50च्या खाली दोन्ही संघ राहिलेत आणि म्हणूनच गोलंदाजांना सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी थोडं कोऑपरेटिव्ह विकेट जरूर पाहायला मिळाले. दुसरं षटक कॅप्टन आलाय प्रेम गायकवाड. राऊंड स्टंप्सना फुल टॉस बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलेला हा फटका जाईल सीमारेषा पार. षटकार. फुल टॉस बॉल होता आणि त्यावेळेस मात्र ही संधी सोडलेली नाहीये. रोशन पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 13 वर.
13 रन्स. पहिल्या षटकामध्ये तुलनेनं थोड्याशा कमी धावा आल्या होत्या, परंतु इकडे मात्र कॅप्टनवरच हल्ला चढवलाय. पहिल्याच बॉलवर 6. चेंज ऑफ पेस, थोडीशी गती कमी केली होती. हा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगले कमबॅक षटकारानंतर कॅप्टन प्रेम गायकवाडचं 46 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी असेल. ती कर्तेश्वर मोठे भिंगारला आणि कर्णधार धर्मेंद्र घोगरे बाद झालाय. राईट आर्म राऊंड विकेट न नेक्स्ट बॉल. प्रेम गायकवाड. सध्याच्या घडीला रोशन पाटील आणि धीरज पवार अशी जोडी कर्तेश्वर मोठे भिंगार कडून खेळपट्टीवर. आपटला होता शॉट ऑफ लेन. दिशा दिले. स्क्वार कट केलाय. बॉल चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. रोशनच्या पॅटमधून येतोय स्क्वार कटचा चौकार. अख्खूट टप्प्याची गोलंदाजी आहे. रूम देतोय प्रेम गायकवाड आणि फलंदाजांना सोपं जात आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कल मध्ये 8 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. त्याचाच फायदा उठवत असताना रोशन. सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतो यावेळेस. मात्र एक्स्ट्रा कॅबरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक जाव. चांगली बॅटिंग. बघाशी स्क्वेअर कट पाहिला, कव्हर ड्राईव्ह पाहिला, तंत्रशुद्ध फटकेबाजी करत असताना मैदानामध्ये रोशन पाटीलला तुम्ही पाहू शकाल. 18 धावा धाव फलकावर. या ओव्हरमध्ये मात्र धावा आल्यात चांगल्या. त्यामुळे हळूहळू इकडे धावसंख्येचा पाठलाग करायला ही जोडीनं सुरुवात केली. कट केलंय बॉलला. कबा पॉइंटच्या वरतून टपलवलंय आणि निघालाय चेंडू सुसाट वेगानं. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन फोडले. मिळतील 4 धावा. बावीस धावा धाव फलकावर. कॅप्टन महागडा ठरतोय गोलंदाजी मधून. आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये आणि त्याचमुळे पॉवर प्लेचा चांगलाच लाभ उठवला गेलाय तो रोशन पाटील कडून. 6 बॉल मध्ये 12. धीरज पवार 2 बॉल मध्ये 8. 400च्या स्ट्राईक रेटनं धीरज पवार. ऑन ड्राईव्ह गेले. ऑन साईडला वळवले बॉलला. डीप मिड विकेट कडे लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचलाय. थ्रो येईपर्यंत मात्र सहजतेनं पूर्ण केल्या जातील त्या दुहेरी धावा. चांगलं षटक कर्तेश्वर मोठे भिंगारच्या दृष्टिकोनातून. या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 17. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर 1 गडी बाद 24 धावा कर्तेश्वर मोठे भिंगार. जिंकण्यासाठी 3 ओव्हर्स मध्ये 22 धावांची आवश्यकता. जास्त एकत्रित येऊ नका, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. बघा अशी टीम मीटिंग घेतली, महागडे षटक गेलं. कधी कधी जास्त विचार करून सुद्धा काहीतरी वेगळं घडतं. 18 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. 22 रिक्वायर्ड. चांगली बॅटिंग केली धीरज पवार आणि रोशन पाटील. खास करून खालून फटके खेळले, हे फार गरजेचं होतं. बघाचपासून आपण पाहिलं चेंडू स्लो येतोय, थोडासा बाहेर निघतोय. मोठ्या फटक्यांसाठी मगाशी बेलवली वारदोलीचे सगळे खेळाडू गेले, सगळे बाद होत गेले, परंतु संयम या ठिकाणी पाहायला मिळाला या जोडीचा. धीरज अगदी धीरजतेनं शांततेनं, रोशननं सुद्धा तेज केलं. थंड डोक्यानं मात्र बॅटिंग केली मैदानामध्ये. खालून खेळले, स्क्वेअर कट दाखवले, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले आणि त्याचाच फायदा मात्र झाला कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला की प्रेम गायकवाडच्या ओव्हरमध्ये 17 धावा येताना दिसल्या. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले वासुदेव आंग्रेला. कारण याचं असं होतं की दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. अन्यथा या गोलंदाजाला कदाचित 4थ्या षटकासाठी वापरलं गेलं असतं, परंतु पुन्हा एकदा लवकरच बोलवण्यात आलंय. पाहूया वासुदेव आंग्रे इकडे ब्रेक थ्रू देणार का. राईट आर्म ओव्हर द विकेटचा पहिला बॉल. ओ चांगला चेंडू आणि यासाठीच वासुदेवची निवड करण्यात आली, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटलाय. पाताळचे निलेश भोईर त्या ठिकाणी आहेत. एक धाव येत असताना बॅटच्या स्वरूपामध्ये, त्यामुळे ऑब्व्हियसली इकडे मात्र बॅट कट होती, तर मग हा झेल होऊ शकला असता. त्यामुळे ही चुकी मात्र या क्षणाला एकही मिस्टेक करून जमणार नाहीये. महागडे षटक गेले, कमबॅक करावा लागेल आणि वासुदेव आंग्रेमध्ये ती क्षमता आहे. आणि या ओव्हरमध्ये जर 3-4 धावांचं षटक आलं, 4-5 धावांचं षटक आलं, 1-2 विकेट मिळाल्या, मॅच मध्ये प्रेम पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल. ओ फटका चांगला आहे यावेळेस मात्र उडवलाय बॉलला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलाय. शॉट ऑफ लाईनचा खरपूस समाचार. बॉलला भिरकावून दिलाय.
धीरज पवारच्या बॅटमधून षटकार. काँग्रेसचा चुकीचा चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र चांगलाच मार बसलाय. 31 धावा धाव फलकावर. 15 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांच्यातलं अंतर अतिशय कमी झालंय. आता चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. 16 बॉल मध्ये 15 धावांची गरज. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बटेड हा स्ट्रोक. मिड विकेटचा फिल्डर वेगानं पुढे सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 32 धावा. 15 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना करतेश्वर मोठे भिंगार. जर हा सामना जिंकायचा असेल प्रेम गायकवाडला तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळ करावा लागेल. समथिंग आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागेल. चेंडू इकडे मात्र फाईन लेगला निघालाय. लॉंग स्टॉप चाललाय आणि जरूर 4 धावा तर प्राप्त होतील की आउट आहे तिकडे. पाहूया, असंच वाटलं होतं कदाचित पायाला लागून चेंडू निघालाय की काय, परंतु सरळ जाऊन स्टंपवर आदळलेला दिसतोय. पाहू शकता रिप्ले मधून हा चेंडू या स्टंपला ब्रश झाला. बेल सुद्धा पडली आणि इकडे मात्र विकेट डाऊन. ऑफ स्टंपच्या बाहेर उभा होता. स्टंप्स 3ही दाखवले होते आणि त्याचमुळे इकडे अंदाज झाला नाही. फलंदाज झाला आणि महत्वाची विकेट. रोशन पाटील बाद झालाय, त्याने त्याचं काम केलंय. मी तर म्हणेन तिसऱ्या क्रमांकावर जाऊन चांगली फटकेबाजी, 1 षटकार, 1 चौकाराचा खेळ दाखवला. 13 धावांचं योगदान त्यानं दिलं आणि या मॅच मध्ये संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचं कार्य केलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश टावरे, बाताडचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धीरज पवार 5 बॉल मध्ये 17 जबरदस्त इनिंग साकारले. 32 वर दुसरा धक्का लागलाय. सफलता मिळाले. दोन्ही सफलता आपण पाहिलं तर वासुदेव वांगरेच्या नावावर. 14 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. काही घडू शकतं या मैदानावर. पहिल्या दिवशी पाहिलं होतं आपण अजय पाटीलला गोलंदाजी करत असताना 6 धावांचा बचाव त्यानं केला होता. त्यामुळे इकडे मात्र इच्छाशक्ती पाहिजे. ओ हळूवारपणे बॅक टू द बॉलर्स, अगदी डिफेन्सिव्ह मोड मध्ये. इकडे मात्र पाहूया, कदाचित 1 रन घ्यायचा विचार होता मनामध्ये, परंतु ती सरळ बॉलरच्या हातामध्ये. त्यामुळे अशी धाव मिळणार नाहीये तुम्हाला विकेटवर. डॉट बॉल निघालाय. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. थोडंसं कमबॅक या मॅच मध्ये होत असताना पाहायला मिळतंय. चेतन स्मृती रुद्रांश अष्टई 11 संघाचं. वासुदेव वांगरेनं मात्र प्रभावित केलंय. सुपर बॉलिंग. अचूक टप्प्यावर मात्र चेंडू ठेवलेत. ओ टॉपेज लागले. बॉल हवेमध्ये आहे. संधी फाईन लेगला. झेल थोडासा दूर राहिलाय आणि इकडून मात्र बाउंड्री सुद्धा वाचवता आली नाहीये. फाईन लेगच्या दिशेनं हा मिळतोय चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावर. आणि आता मात्र 10 धावांची गरज आहे 2 ओव्हर्स मध्ये. थँक्यू डीजे.
तर एक अनाउन्समेंट, पनवेल तालुका कुस्तीगीर संघाकडून सर्व पनवेल तालुक्यामधील निवड झालेल्या पैलवानांना कळवण्यात येते. अलिबाग वाडगाव येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा 29 डिसेंबरला रविवारी संपन्न होणार आहे. तरी पनवेल तालुक्यामधील निवड झालेल्या सर्व पैलवानांनी वस्तादांनी याची नोंद घ्यायची आहे. तर रविवारी सकाळी 7:30 वाजता पनवेल बस स्टॉप समोर त्यांना सर्वांना जमायचं आहे. जायला बसची सुविधा आहे. तरी आपल्या जवळचे जर कोणी पैलवान असतील आपल्या संपर्कामध्ये तर त्यांना सगळ्यांना कळवा की रविवारी 7:30 वाजता अलिबाग वाडगाव या ठिकाणी ती स्पर्धा होणार आहे. खालून खेळलं जात आहे, थोडंसं पहा. पायानं स्टॉप केला चेंडूला, इकडे धोका होऊ शकतो परंतु थ्रो परफेक्ट आलेला नाहीये. स्टॉप कमालीचा होता. अगदी पाहिलं तर आपण पायानं जागेवर चेंडू थांबवला होता परंतु रन्स मात्र रोखू शकलेले नाहीयेत. आणखीन 2 धावा मिळाल्या. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 39 या आकड्यावर. तर पनवेल कुस्तीगीर तालुका कुस्तीगीर संघ अध्यक्ष सन्मान्य बळीरामजी पाटील असतील, उपाध्यक्ष अशोकजी पाटील, सरचिटणीस गजानन हातमोडे, खजिनदार राजेजी भोईर संपर्क आपण करू शकता जयराम गवते यांच्या समवेत. ते अनाउन्समेंट. 10 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओ यावेळेस मात्र फटका चांगला फिरकावून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून खेचलेला हा गगनभेदी षटकार. स्कोर इज लेवल. फक्त एका धाब्याची गरज आहे. सचिन लहाने आपण लवकर या. नेक्स्ट 5चा टॉस केला जाणार आहे विनर विनर टीम मध्ये. दोन्ही विजेते संघ. हो, स्विचिटचा प्रयत्न रिव्हर्स खेळण्यासाठी गेला होता. आता फक्त एकच धाब्याची गरज आहे आणि त्याच वेळी इकडे थोड्याशा आयडियाज लढवल्या जातात. थोडेसे अनोखे प्रयोग तुम्हाला पाहायला मिळतील कारण हा सामना संपूर्णपणे कर्तेश्वर मोठे भिंगार संघाच्या खिशामध्ये. ओ यावेळेस फक्त टच केले बॉलला आणि फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी स्टॉप करण्यात आलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय कर्तेश्वर मोठे भिंगार संघानं. 40गाव प्रीमियर लीग मधला पहिला विजय साकारलाय. अभिनंदन धर्मेंद्र गोगरे आणि टीम. आडलक चेतन स्मृती रुद्रांक नाष्टे. संधी अजूनही असेल, जरूर झालेल्या चुका तपासा आणि त्या चुका विसरून पुन्हा एकदा नव्यानं लढण्याची प्रेरणा द्या आणि मैदानामध्ये उतरा. ह्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मॅचसाठी असतील. स्कोर कार्ड आणि विनर विनर टीम मध्ये टॉस केला जाईल. तर कर्तेश्वर क्रिकेटला मोठे भिंगार आणि त्याचप्रमाणे IIC जय हनुमान भिंगारवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. चला सचिन लाने आपण या.